सध्या दीप्ती जाधव यांच्या घरी रुपाली चाकणकर ह्या पोहोचलेल्या आहेत। दीप्ती जाधव यांनी आत्महत्या केल्यानंतर सांत्वनपर भेटीसाठी रुपाली चाकणकर ह्या दीप्ती चौधरी यांच्या घरी पोहोचलेल्या आहेत आणि दीप्ती चौधरी यांचे आई वडील यांच्याशी रुपाली चाकणकर या सांत्वनपर भेट घेत आहेत। तर दीप्ती चौधरी यांनी आत्महत्या केलेली आहे आणि त्यानंतर त्यांच्या आई वडिलांच्या घरी रुपाली चाकणकर या सांत्वनपर भेटीसाठी पोहोचलेल्या आहेत आणि याच संदर्भातले अपडेट देत आहेत आमचे प्रतिनिधी शिवानी पांढरे। शिवानी, दीप्ती चौधरी या इंजिनियर असलेल्या मुलीने सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली। तिची सासू सरपंच होती सोरतापाडीची आणि त्याच्यानंतर 3 वर्षाची मुलगी होती, तिच्या समोर ही आत्महत्या करण्यात आली आहे आणि तिच्या कुटुंबियांकडे सध्या रुपाली चाकणकर ज्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत त्या पोहोचल्या आहेत। संपूर्ण प्रकरणाची माहिती घेत आहेत। सासूला आणि पतीला पोलिसांनी अटक केली आहे, मात्र दोघांना, दिराला आणि सासऱ्यांना पोलीस का अटक करत नाही असा सवाल आहे तो काही वेळापूर्वी एबीपी माझ्याशी बोलताना त्यांच्या कुटुंबियांनी व्यक्त केला होता। आता पोलीस नेमकी काय काय कारवाई करते, रुपाली चाकणकर काय काय माहिती घेतात आणि त्या काय ऍक्शन घेतात, सासरच्यांच्या विरोधात त्या काही कारवाई करतात का, हे पाहावं लागणार आहे। आकांक्षा, अगदी बरोबर आहे। धन्यवाद शिवानी या सविस्तर माहितीसाठी। तर रुपाली चाकणकर या कुटुंबियांची भेट घेत आहेत, त्यामुळे या सगळ्याच प्रकरणामध्ये कशा पद्धतीनं कारवाई केली जाते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। एक 5 मिनिटं मी ह्यांच्याशी आणि ह्या मध्ये त्यांनी सुचवलं की व्यवसाय करा, स्वतः हे करा, प्रतिष्ठेला मदत केली, पैशाला पण मदत केली आणि आम्ही पण पैसे केली। सुरुवातीला गेलो तर घेतले होते एक 5 मिनिटं मी ह्यांच्याशी आणि ह्या मध्ये घेतले त्यांनी सुचवलं की व्यवसाय करा, स्वतः हे करा, प्रतिष्ठेला मदत केली, पैशाला पण मदत केली आणि आम्ही पण पैसे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।